सरकारच्या वतीने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली। त्यांच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते ते सर्व सरकारच्या वतीने मनोजदादांना देण्यात आलेले आहेत। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वीसुद्धा आमचे सचिव श्री बांगे आणि पूर्ण टीमने मनोजदादांची सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली। स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोजदादांनी आपल्या समाजासाठी केली त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोजदादांना दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं। त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की ज्या शिंदेसाहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये ज्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः इथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन। तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढासाहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली आहे। अर्थात पुढचं सगळं ते बोलतील, परंतु असे एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल। ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळं गोड असतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी मनोजदादांनी दिला। त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।